नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी वित्त विभागाकडून अपुरा निधी मिळत असल्याची खंत व्यक्त करत जास्तीच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडकी बहीण महापौर होणार असल्याचे संकेत देत यासाठी सर्वजण प्रयत्न करतील अशी प्रतिक्रिया जयकुमार रावल यांनी दिली. आपण घेतली त्याच्यामध्ये थोडा विलंब झाला कारण मागच्या 3-4 महिन्यापासून निवडणुकीची आचारसंहिता आहे. आता वर्ष संपायला 2 महिने 2.5 महिने बाकी आहेत आणि म्हणून वेगाने सगळे काम सुरुवात करण्यासंदर्भात सांगितलं. विशेषतः जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय मान्यता आहे जवळपास सगळ्याच मंजूर झाल्या. पण सगळ्या कामांचा आढावा घेऊन वेगाने धुळे जिल्ह्यामध्ये काम झालं पाहिजे. थोडंसं आमदारांमध्ये नाराजगी सुद्धा आमदारांनी सगळ्यांनीच व्यक्त केली की राज्याच्या वित्त विभागाकडनं धुळे जिल्ह्याला पाहिजे तसा न्याय मिळत नाहीये. दरवेळेस आम्हाला कमी निधी मिळतोय. धुळे जिल्हा हा थोडासा मागे राहिलेला जिल्हा आहे. त्याच्यामध्ये निधी आम्हाला लागणार आहे. परंतु सातत्याने आमच्याकडे निधी कमी होतोय आणि म्हणून चिंता व्यक्त केली. मागच्या वेळेस 348 कोटीचा बजेट होता. यावेळेस केवळ 292चाच बजेट करायला लावला. अर्थात तो प्राथमिक आहे. पण आमची अपेक्षा होती की यावेळेस 350 कोटी हा राहिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काही ना काही आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणून जिल्ह्याची जनता ही अत्यंत आतुर आहे. 2 तालुके दुष्काळग्रस्त आहेत, 2 तालुके आदिवासी बहुल आहेत आणि मग जिल्ह्याच्या मध्ये विकासासाठी फार मोठा अनुशेष आहे. त्या सगळ्यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी हा जास्तीत जास्त मिळावा असं आम्ही वित्तमंत्री महोदयांना आग्रह करणार आहे की इतर जिल्ह्यांना जसं न्याय मिळत असतो तसं आमच्या जिल्ह्यांना सुद्धा मिळावा. काही योजना आम्हाला मंजूर झाल्या, त्या योजना सुद्धा आम्हाला मिळाल्या नाही. जसं कृषीच्या माध्यमातून जी योजना आहे ती अनेक जिल्ह्यांना लागू झाली, परंतु धुळे जिल्ह्याला तशी कृषीची योजना ती लागू झाली नाही. कॅन्सरच्या संदर्भातलं हॉस्पिटलची जी योजना होती ती धुळे जिल्ह्याला मंजूर झाली, पण नंतर कॅन्सल करून ती जळगावला देण्यात आली. याबद्दल सुद्धा जिल्ह्याच्या जनतेने नाराजगी व्यक्त केली. मागच्या काळात आम्ही हे सुद्धा मांडलंय व उत्तर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठ नगरला अहिल्यानगरला आहे, आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे, विद्यापीठ जी आहे ती जळगावला आहे. तर धुळेचे लोक सुद्धा एकतर मग ॲग्रिकल्चर कॉलेजमधलं जो विभागणी करून ॲग्रिकल्चर विद्यापीठ आम्हाला द्यावी किंवा अजून काय आम्हाला डिफेन्स हब वगैरे काहीतरी द्यावं. कारण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांचं विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहे. काही मागासलेल्या जिल्ह्यांपैकी धुळे आहे आणि मग अधिक ताकद देण्याची गरज आम्हाला आहे. धुळे शहराची महानगरपालिका सुद्धा ही क वर्ग असली आणि थोडीशी ड वर्ग असल्याने आणि थोडा निधीचा अभाव असल्यामुळे धुळ्यासारख्या शहरांमध्ये जर व्यवस्था झाली नाही तर जिल्ह्यामध्ये अधिकारी सुद्धा जर आपण बघितलं तर 25% अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहे. कोणी यायला तयार नाही कारण जिल्ह्यामध्ये व्यवस्था नसते. परंतु हे सगळं सिच्युएशन बदलतंय आणि बदलत असताना जे काही आम्हाला मदतीची गरज आहे ती मदत वेळेवर मिळाली तर हे सगळं शक्य होणार. आम्ही जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आवाहन केलंय की या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी हातभार लावा. जे निधी आहे तिला क्वालिटी काम लवकर वेगाने व्हावं अशा प्रकारचा आग्रह केलाय आणि म्हणून जे चांगलं काम करतात त्यांचं अभिनंदन केलं आणि जे चूक करणार त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असंही आग्रह सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलाय. एकंदरच सकारात्मक परिस्थिती सगळीकडे आहे, पण वित्त विभागाने आम्हाला अधिक निधी देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. आजच आम्ही त्या संदर्भातला आढावा घेतला. यावर्षी सुदैवाने सगळे धरणं 100% भरलेले आणि पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या उपलब्ध साठ्याचं नियोजन करण्याचं काम जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. ते आज आता आम्ही त्या संदर्भात आत्ताची बैठक झाली. ते पाणी जे आवर्तन वेळेवर सोडणं आहे, इरिगेशन विभागाला आम्ही तेच सांगितलं की जे पाणी सोडणं आहे ते वेळेत सोडलं गेलं पाहिजे. नाहीतर सरपंच, कार्यकर्ते पाठपुरावा करतात, मागणी करतात, आंदोलन करतात आणि मग पाणी सोडणं हे एक प्रकारचं लोकांना अडचण निर्माण करणं आणि अपमानजनक आहे. जे वेळेत आहे ते वेळेत पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि जिल्हा प्रशासनानं, जिल्हा अधिकाऱ्यांना, CO जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे आयुक्त सगळ्या COंना सूचना दिली की पाणी पुरवठ्याची उपाययोजना ही आता डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यामध्ये जर आपण केली
तर मार्च, एप्रिल, मेचा महिना हा व्यवस्थित जाईल. मला असं खात्री आहे की सगळं नियोजन त्याच्या माध्यमातून होईल आणि धुळे शहरामध्ये आता जी पॉलिटिकल परिस्थिती पुन्हा स्टेबलायझेशन झालेली आहे, तर धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये विकासाची नांदी आता आलेली आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी फार महत्त्वाचा विषय 28 जानेवारीला देशाचे माननीय पंतप्रधान हे स्वतः दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, धुळे जिल्ह्यामध्ये जाणारी रेल्वे ट्रॅक याचा आढावा स्वतः देशाचे पंतप्रधान घेणार आहे. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी करून त्याच्यामध्ये माहिती त्याच्यामध्ये द्यावी. त्याचबरोबर जिल्ह्याची सकारात्मक आणि प्रगतिशील भूमिका कशी जाईल याच्या अगोदरच माहिती पुरवावी, असे मी आग्रह केलेला आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा टप्पा 2 त्याची सुरुवातीचा एक प्रकारचा संकेत आपल्याला मिळतोय आणि ती सुरुवात म्हणजे धुळे जिल्ह्याचा विकास हा 100% होणार. जगाच्या नकाशावर धुळे जिल्हा पोहोचणार. त्या गोष्टीसाठी आम्ही आतुर आहेत. प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे आणि देशाचे पंतप्रधान स्वतः 28 जानेवारीला ज्यावेळेस आढावा घेणार आहे, त्याचं महत्त्व आम्ही सगळेजण समजतो. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी स्वतःच घेतली आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. खरं तर देवाभाऊंचं राज्य आल्यापासून सगळ्या लाडक्या बहिणींचं राज्य चालू आहे. कारण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ आणि म्हणून कोणीतरी लाडकी बहीण ही महापौर बनणार आहे याच्यासाठी सर्व भाऊ. मग त्याच्यामध्ये देवाभाऊ, गिरीश भाऊ, जयकुमार भाऊ, अनुप भैया या सगळ्यांना आनंद आहे. आणि आता यापूर्वी ज्यांना संधी मिळाली त्यांची नावं पण चर्चेत आहेत आणि काही नवीन नावं सुद्धा चर्चेत आहेत. त्यामध्ये डॉक्टर निशा महाजन यांचं नाव फार चर्चेत आहे. अशा वेळेला याच्या आधी संधी मिळालेल्यांना पुन्हा संधी दिली जाईल की नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल? खरं तर आत्ताच तुमच्या माध्यमातून मला कळलं की आरक्षण आलंय. जनरल कळलंय पण महिला आलं होतं हे आता कळलंय. तर आमची सगळी टीम, कोर कमिटी, सगळे लोक, तुमचे नेते बसून ते ठरवतात. भारतीय जनता पार्टी कॅडर बेस्ड पार्टी आहे. त्याच्यावर विचार मंथन होऊन निर्णय घेतला जातो. कोणी नेता असा प्रमुख किंवा मालक नसतो. सर्व चिंतन मंथन करून योग्य निर्णय घेण्यात. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.